सुंदर मनामध्ये भरली. कळलं ना तुला? बापू आजी येते गमी. आहे आपाकडे आंब्याचा रस मी देतो. अरे तू आब्याला डाबा दे. अगं आजी आब्या गोड कुठं खातो? खाईल ना. अगं तू डाबा दे. नाही म्हणलं म्हणून काय झालं? आंब्याचा रस काय असं संपतो. बर येते मी. बोला वकील साहेब बोला. सगळं काम कागदोपत्री झालं ना? वा 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 बेस्ट काम केलं तुम्ही. म्हणजे आता आम्ही त्या साईडचे अधिकृत मालक झालो नाही का? ठीक आहे ठीक आहे ठेवतो. बाय. दौलतराव अभिनंदन. काय केलं आम्ही आबा? तुम्ही बिल्डर झालात. कधी? आज. कस काय? त्याचा विचार तुम्ही नका करू. त्याच्यासाठी आम्ही आहोत. तुम्ही फक्त नवीन साईट ताब्यात घ्या. ती सांभाळा. घ्या फोन. नाही नंतर बोलतो मी. ते बोला. विषय संपवा कायमचा. ही गोंजाळाची पोरगी यांना कायम फोन का करत असते? आणि हे सुद्धा तिची पोपटपंची करत असतात. काही नाही मैत्री आहे. आपल्याकडे ते चालत नाही. लग्न होतं डायरेक्ट. आणि ती गुंजाळाची पोरगी मैत्री म्हणून ना शोभणारी आहे ना ते आपल्याला चालणार आहे. आणि त्यांना सांगा हे सगळं बंद करा. हा मिस नाशिक. दौलत माय दीदी जेल मध्ये. अरे हा तेच बरोबर आहे पण तू काहीतरी कर ना प्लीज. नाही नाही तुम्ही प्लीज बीज काला म्हणून राहिले मिस नाशिक? ऐका आबांकडून जर काम नाही झालं ना मी करून टाकतो कन्फर्म. म्हणजे आबा म्हणले का असं कधी काम करणार नाहीत म्हणून? नाही असं नाही म्हणले ते. मी सांगेल त्यांना पण काय दौलत असं काय करतो? अरे तू करण्याला काही अर्थ नाहीये एवढं लक्षात घे. हे पाय आबांच्या शब्दाला जे वजन आहे ना ते वजन तुझ्या शब्दाला नाही. का असं करतो तू? हा काल एवढं भाव खातोय? बोल की आबांशी. हा नाही मी बोलतो आबांशी बोलतो मी आज. हा थँक्यू. काम तर होते ना. तू करणार आहे काम माहितीये मला. आब्याचं पण का बरं लागत नाहीये? निलया यातलं मटेरियल संपलंय बघ रे. रमेश. अरे वहिनी कशा आहात? मी बरी आहे. तू कसा आहे? फार काही बरा नाहीये. नोकरी शोधतोय. का काय झालं? आब्या काही बोलला नाही का? साईट बंद होणार आहे आमची. काय? कुणाला तरी विकली आहे म्हणे. आम्ही सगळे बेकार होणार. बिचाऱ्या आब्याचा तर पगार पण बुडवला त्यांनी. आलोच वहिनी. एक सांगू का? दौलतरावांबद्दल का? हा बोला मग. त्यांना हे सगळं रेडीमेड देणं योग्य आहे का? म्हणजे बिल्डर होणं काय हे कळलं तर पाहिजे त्यांना. कळलं आता. तसं नाही. काही मेहनत न करता सगळं आयतं मिळालं तर त्यांना कशाचीच किंमत कळणार नाही. आमदारांचे चिरंजीव येते. अहो पण थोडी जगराटी बी कळली पाहिजे ना त्यांना.
थोडी मेहनत करू द्या की. करतील मेहनत ते. अहो पण हे बघा, चांदीचा चमचा घेऊन जन्माला आले ते. त्या आप्पाच्या पोरासारखे दुसऱ्याकडे काम करून शिव्या खाणाऱ्यांपैकी नाही येते. चला स्वयंपाक पाण्याचं बघा. आणि हे बघा, ती गुंजाळाची पोरगी आणि त्यांचा फोन दौलतरावांच्या आयुष्यातून डिलीट कसा होईल ते बघा. चला. भाई आधी हा जॉब कर, म्हणजे दुसरा लागला की हा सोडता येईल. अरे असं नाही करता येत विक्या. एकदा साईट आता किती पूर्ण करावी लागली. त्यापेक्षा 2 दिवस वाट पाहिन म्हणतो. मग पाहू. हे जॉबचं लतीला काय बोलू नका. नाही तुझ्या तोंडात काही राहत नाही म्हणून सांगितलं. हा नाही नाही, यावेळी नाही सांगणार काही. ए बरं आबे चल ये तुम्ही. हा हा हॅलो हॅलो हॅलो. बरं हे तू भरलेल्या हप्त्याचे पैसे. पगार झाला का तुझा? हा आब्या काही बोलला नाही का? साईट बंद होणार आहे आमची. आम्ही सगळे बेकार होणार. बिचाऱ्या आब्याचा तर पगार पण बुडवला त्यांनी. हो आई साहेब, फक्त एकदा हेल्प करा ना आमची. एवढं तुम्ही एरवी महिला सबलीकरण म्हणून गळे काढताना आत्ता घ्या ना स्टँड. आणि विषय कसा आहे का, तुम्ही स्टँड घेतल्याशिवाय आबांना ते खरं नाही वाटणार. आणि आता हे काम जर नाही झालं ना, आई शपथ मिस नाशिक आम्हाला चपलीन फोडून काढतील. अय तू काय रस्त्यावर पडेल का चपलीने आणायला? नाही तसं नाही. एक मिनिट, पण मला हे नाही कळू राहिलं का मी इथं तुमच्या एवढ्या हातापाया पडू राहिलो. हा इथं एवढे रिअल मधून फुल बजेट मध्ये अश्रू ढाळू राहिलो. दिस इज नॉट अ जोक. हे तर तुम्हाला काहीच नाही वाटत का? त्यांच्या विरुद्ध जागीरदारांविरुद्ध ऍक्शन घेणं का गरजेचं आहे? कारण महिला इज इन डेंजर. हेमा दीदी काय परिस्थितीमध्ये तुम्हाला नाही कळत. अय गप. मला नाही वाटत जहागीरदार असं काही करत असतील. तुम्हाला काय वाटतं नाही वाटतं हे नाही महत्वाचं इथं, कळलं का? तो आबे पण तुम्हाला आधी लय हे वाटत होता ना, सोजवळ द सोफिस्टिकेटेड टाईप. पण निघाला कोण तो? हलकट भंगार टाइप्स. भंगारचं गोडाऊन येते. लायकी दाखवली ना त्यानं. महिलेला टॉर्चर करतो म्हणजे का? महिलेला टॉर्चर करणं पुरावा काय पण? पुरावा मिस नाशिक आहे. तो पुरावा पुरेसा नाहीये मला. त्या कायला खोटं बोलतील? तिचं काही कारण असेल खोटं बोलायचं तिच्याकडं. मला नाही वाटत असं. आता तुला जे वाटतं ना ते बी महत्वाचं नाहीये. ओ परमपूज्य आईसाहेब BA भूगोल ऑफ द निंबाळकर फॅमिली इन द नाशिक ऑफ द कंट्री ऑफ इंडिया ऑफ आशिया खंड. सॉरी ना, तुम्ही फक्त मला या टायमाला हेल्प करा. मी आयुष्यात तुमचं सगळं ऐकेन. आयुष्यात फक्त आता हेल्प करा. हे पाय, तू पुरावा आण आणि मग बोल. आणि हे जर खरं असेल तर मी मध्ये पडन आणि आबांना बी सांगल. तवर वचवच नाही करायची. कळतंय का? हा अमोल सर का? हा मला माझ्या मित्रांनी दिला तो नंबर. अभिमन्यू बोलतोय, जागीरदार. हा ओके ओके. झालं का तुमचं बोलणं योगेशशी? बरं बरं बरं. काही नाही सर, मी सध्या जरा जॉबच्या शोधात आहे म्हणून मला बरं. हा मी रेझ्युमे पाठवलाय तुम्हाला मेलवर. मी ऑनलाईन होईल का इंटरव्ह्यू? ओके 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 ओके. हा चालतंय सर. मला तशी वेळ कळवा, मी करतो. हां ओके ओके सर. थँक्यू सर. अजून ते तिथलं काम झालं पाहिजे बा. रिकामं नाही राहू शकत मी. कुठे आहे तू? तू कुठे? मी साईटवर. कुठल्या साईटवर? म्हणजे नक्की कुठल्या साईटवर आहे? तू असं का विचारू राहिलेलं ते? कुठे आहे तू? गावात फिरते. म्हणजे बँकेतर्फे एक सर्वे चालू आहे.
त्यासाठी गावात फिरते. आता तुझ्या साईटवरच. नाही 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 नको साईटवर नको. काय नको? साईटवर नाही आहे ना मी लते. कुणीच नव्हतं तिथं. तू काय करते तिकडं? ते मी तुला डबा द्यायला गेलते. माझ्या साईटवर? अभ्या साईट तुझी आहे, बँक माझी आहे. आता साईटवर आहे का तू माझ्या? नाही, गेले होते, आता निघाले. अगं लते. अभ्या तू खोटं कायला बोलतो? काय खोटं बोललो मी? हेच की तू साईटवर आहे. हा मग साईटवरच आहे मी. दुसऱ्या साईटवर आहे. कुठल्या साईटवर आहे? हा आमची दुसरी एक नवी साईट सुरू झाली तिथे. हॅलो हॅलो. हाय हाय मी हाय बोल. हा बोल की. तू भेटतो का मला आत्ता? हा ते डबा द्यायचा होता ना. अगं खाल्लं ना मी. आता बाहेर जायचंय कामासाठी म्हणून. बापूंनी आठवणीनं तुझ्यासाठी आंब्याचा रस पाठवलाय. तू नाही खाल्ला तर मग तू खाऊन टाक ना मग. काय एवढं ते? माझा डबा हाय माझ्याकडं. तुझ्यासाठी वेगळा डबा दिलाय. आजी बी म्हणली होती काय बी झालं तरी दे तुला आंब्याचा रस. पण आता जर तू बिझी असशील तर मग राहू दे. हा म्हणजे बिझी नाहीये का? बिझी नाही, लंच टाइमची वेळ आहेच म्हणा. पण हा मग येते ना मी. कुठे आहे तुझी नवीन साईट? ते साईट 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 नवीन साईट कुठे आहे? हे इथं आपल्या मंदिरापाशी. पण इथं काम चालू होतं ना तुझं. मग मध्येच कायला गेला नवीन साईटवर? नाही काम चालूच होतं तिथं. पण इथल्या साईटची जबाबदारी मी माझ्यावर टाकली ना सरांनी. मग तरी मी म्हणलं बायकोचा फोन आहे, मला जावं लागेल. अच्छा 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 बरोबर बरोबर. याचा काय अर्थ आहे? तू सांग ना. नाही तू असा एवढा कायला लांबवला? अभ्या लते कायला खोटं बोलतो तू? काय खोटं बोललो मी? स्वतःलाच विचार. काय काय बोललो मी खोटं? अभ्या मला ना कंटाळा आलाय आता तुझ्या खोटं बोलण्याचा. खोट्यावर खोटं, एक खोटं लपवायला अजून एक खोटं. त्या क्षणी काय बोलून वेळ मारू शकतो असं खोटं बोलतो तू फक्त. मग मागचा पुढचा काय एक विचार करायचा नाही. आता काय बोलण्यानं संकट टळणार आहे ते खोटं बोलतो तू. असं नको ना रे करू अभ्या. अशानं कोण विश्वास ठेवणार आहे तुझ्यावर? लक्षात ठेवा, एक दिवस लांडगा आला रे आल्यासारखं होईल तुझं. असं काही होणार नाही. मी करण मी मॅनेज. काय मॅनेज करतो तू अभ्या? ते मॅनेज करण्यासाठी अजून एक खोटं बोलावं लागतं तुला. काय एवढं खोटं बोललो मी? रमेश भेटला होता मला. अभ्या तुझी नोकरी गेलीये, तुझा पगार बुडालाय. एका शब्दानं मला सांगा असं वाटलं नाही? तू घरी सांगत नाही, तू मला सांगत नाही. आम्ही वैरी आहोत का रे तुझे? हा बोलतो मी खोटं. बोलतो नेहमी बोलतो खोटं बस. पण काय नाही ते मला खोटं बोलावं लागतं. काय सांगणार मी आई अप्पांना? हा माझी नोकरी गेली, पगार बुडला हे सांगू? अभ्या बायको हप्ते भरून राहिली माझे का हे सांगू? लाज वाटायला अप्पांना. हा नाही बसल आसवं गाळत आणि देव पाण्यात बुडवून. काय करणार आहे मी? बोलावं लागतं मला खोटं. तुला काय वाटतं हाऊस वाईफ म्हणून खोटं बोलून राहिलो मी? काय ना घरच्यांना टेन्शन देण्यापेक्षा ना खोटं बोलणं परवडतं मला. आणि काय झालं ते निकम्मा नाही मी. नाही गेली ना माझी नोकरी, पण दुसरी शोधतोय मी. झालं बी हे काम माझं. पगारावर निगोसिएशन चाललंय माझं. नाही खोटं बोलू नये हे मी बी शिकलोय पुस्तकात. पण काय ना खरंच झेपल अशी माणसं नाही त्या जगात म्हणून बोलावं लागतं खोटं. आणि तुला काय वाटलं? नाही माझं खोटं दिसलं ना तुला, पण त्यामागचा हेतू नाही दिसला तुला नाही का? मला वाटलं तू तरी घेशील समजून. जाऊ दे आता एक कर फक्त. हे सगळं घरी सांगू नको. नाही माझी आई आत्ताच आजारातून उठली ना, तिच्या जीवाला घोरू नको उगी. मी माझं काय करायचं ते पाहतो. आणि आपण भेटायला नको. बाय. अभ्या अरे हॅलो. हॅलो. अरे बाप. काय झालं का? काय बोल ना. हा काय म्हणले? कोण? आबा आप्पांना आब्याला तंबी द्यायला सांगितलं होतं ना. आपण ती दीदींचा छळ तर दाजी करता ना. हा पण कसं आहे ना त्याच्या मागचं जे सगळं ब्रेन आहे ना
ते आब्याचे. पण नाही ना, एक प्रॉब्लेम आहे मिस नाशिक कवा म्हणजे काय काय झालं दौलत? आबा नाही म्हणले का रे? नाही 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 असं काही नाही. बघायला नाही म्हणतील असा विषय नाही. पण काय आहे ना, का आपण जर यामध्ये घ्यायचं झालं ना तर कन्फर्म पुरावा लागल. पुरावा? हा म्हणजे आता इलेक्शन येऊ राहिलं ना, आणि तुम्हाला तर माहिती आहे आबांचे केवढे शत्रू आहे. असं नको व्हायला का? दौलत, तुला माझ्यावरती ट्रस्ट नाहीये का रे? विषय का 100% विश्वास आहे ना. आहे ना? आहे ना. पण काय काय आहे ना, म्हणजे पोलिसात जर जायचं झालं ना आपल्याला, किंवा आता ही तक्रार घेऊन जर महिला ह्याच्याकडे जायचं झालं, महिला आयोगाकडे जर जायचं झालं तर कन्फर्म पुरावा लागेल ना, म्हणून बाकी काही नाही. अरे पोलिसात जायचंच नाही ना आपल्याला. मला फक्त एवढंच पाहिजे का आबांकडनं आब्याला तंबी मिळावी. नाही नाही तसा विषय नाही. आता काय करायचं, जर पुन्हा आब्यानं तुम्हाला फोन केला किंवा जर तो तुम्हाला भेटला आणि पुन्हा 5 बोल राहिला ना, तर डायरेक्ट सुमडीत त्याचा कॉल रेकॉर्ड करायचा ना, किंवा व्हिडिओ काढायचा. नाही नाही नाही, मी नाही ना असं करू शकत. का बरं? का बरं म्हणजे? हा मग डायरेक्ट मीच करते हे कळलं ना. आणि तसं झालं ना तर माझ्या दीदीचा अजून एक्स्ट्राचा छळ करायला लागतील ते. पण सोक्ष मोक्ष लागून जाईल ना. फैसला ऑन द स्पॉट. फैसला ऑन द स्पॉट करायचंच नाहीये ना. मला फक्त आब्याला अद्दल घडायला पाहिजे. नाही 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 मिस नाशिक, असं करून नाही चालणार. आपण जर यामध्ये घ्यायचं असेल ना तर कन्फर्म पुरावा लागेल. पण तुम्ही टेन्शन नका घेऊ, मी आहे ना, आपण काढून शोधून पुरावा. ये बच्चन, तुझा पुरावा आहे ना ठेवतोय पाशी. हा, आणि या पुढं ना मला परत फोन नाही करायचा, कळलं का रे? हप्पाऱ्या किंग, फालतू माणूस. सर एवढ्या कमी पगारात खरंच नाही होणार सर. अहो बी सिव्हिल आहे मी, 6 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे माझा. तुम्ही सर चुकीचं नका समजू, पण अहो पहिल्या जॉईनिंगला घेतला होता मी एवढा पगार. नाही 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 बरोबर आहे सर, सध्या परिस्थिती बेकार आहे, मला बी कळते. नाही नाही तसं नाही म्हणत आहे सर, बरोबर आहे तुमचं. पण माझे बी हप्ते आहेत, माझी फॅमिली आहे. हे बघा, आत्ता नोकरी जॉईन करायची, 2 महिन्यांनी दुसरा जॉब बघायचा, असं नाही करत सर मी. नाही बरोबर आहे मला सर, पैशाची गरज आहे, पण सर पर्सनल गोष्टी बी भागल्या पाहिजेत ना थोड्या. साईटवर येऊ म्हणता? हा मी नाही 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 उन्हाचं तसं काही नाही सर, मी येऊ शकतो. बरं उद्या? बरं ठीक आहे सर. ओके सर, भेटतो मी तुम्हाला. हां थँक्यू थँक्यू. काय लागली तू खोटारड्या माणसाला भेटायला? शानपणा कायला करतो रे? छत्र नकोय मला तुझं. छत्र नाही, छत्री आहे. माझी तेवढीच पात्रता आहे. आणि तुझ्या डोक्यावर छत्र धरणे आहेत की काय मी मोठी नाही बाबा. नाही मोठी नाहीये, पण लय शानी, लय खरं बोलणारी आहे ना तू. उन्हात कायला राबतोय? सवय मला उन्हात राबायची. साईटवर काम करायची, तिथं नसते छत्र्या, नाही धरत कोणी छत्र्या येऊन. मग घेऊन फिरत जा ना स्वतःची छत्री. तेवढंच करतो आता. हा छत्र्या घेऊन फिरू का काम करू? अरे आता चिडून बोलणार आहे तू माझ्याशी. हा मग तू सत्यवान आहे ना, काय झाली मग खोट्या माणसाची बोलायला? तू कायला नाही सांगितलं मला? काय करणार होती तू? मैत्रीण म्हणतो ना तुम्हाला. बायको आहे तू माझी. असं नको ना करू अभ्या. अरे खरं सांगत जाय. आता तुझी साईट बंद पडली, तुझा पगार बुडवला, यात तुझी काय चूक आहे सांग? काय झालं ते? घरच्यांना त्रास नाही देऊ शकत मी, कळलं? पण खोटं बोलून घरच्यांना जास्त त्रास होईल ना. कधीतरी कळणारच आहे, लपून राहणार आहे का? ते कळेपर्यंत दुसऱ्या नोकरीचं होईल माझ्या. ते मला तुझं दुःख कळतंय का?
आणि म्हणूनच ना मी त्या दौलतला सांगितलंय ताजीना चांगला दम दे म्हणून. अगं तू त्या दौलतला कायला माझ्या घरच्या गोष्टी सांगती ग? म्हणलं बघू त्याला सांगून काही झालंच तर. आता दुसऱ्या कुणाकडून नाही झालं काही तरी माझ्या म्हाताऱ्याकडनं नक्की होईल. दुसरी नोकरी मिळेल तर ठीक आहे, पण तुझा पगार कायला बुडवायचा त्यांनी? अबे तू बी कष्ट करतो ना रे, हे पाय सोडू नको पगार. काय सोडू नको? बुडला आता पगार, बुडला. आणि पगाराचं काय? मिळतील पैसे. कसे मिळणार आहेत पैसे? बाईक विकून ना? कायला विकू बाईक? मग जिमचं साहित्य विकणार आहे का? ते ऍसेट आहे ना माझं. कायला विकू मग? येडा आहे मी? मग काय राहिलं विकायला? म्हणजे पुढच्या महिन्यात बी गरज लागल ना पैशाची. 1-2 ठिकाणी इंटरव्ह्यू दिलेत, होईल माझ्या नोकरीचं तोपर्यंत. तू नको टेन्शन घेऊ. अभ्या तू टेन्शन नको घेऊ. टेन्शन आणि मी टेन्शन घेत नाही आपण. एवढी बत्तीशी काढतोय म्हणजे नक्कीच टेन्शन आलंय तुला. टेन्शन मध्ये हसतो ना तू? हा आलंय थोडं, पण काही नाही. टेन्शन बरं असतं, चांगलं होतं त्याच्यामुळं. काय माहिती नवीन मोठी साईट मिळणार असेल, होईल सगळं ठीक होईल. तुला माहितीये का बापू नेहमी म्हणते एक मार्ग बंद झाला ना की दुसरा आपोआप उघडतो.